हे काम तर आहे ना आता माझं रोजचंच झालंय, ते तर करायलाच पाहिजे ना. दुकानावरून आले ना, की पहिले बेसिंगमध्ये भांडी माझी वाट बघत असतात, तेच घासून घेतले आणि सकाळच्या डब्याला आहे ना, मी भेंडी आणली होती, ती स्वच्छ धुवून चिरून घेतली, कोथिंबीर साफ करून घेतली आणि म्हटलं चला आता दळण पण आणलं होतं बाजरीचं, ते पण मला भरून ठेवायचं होतं. डब्यात आहे ना, बाजरीचं दळण भरून घेतलं आणि लगेच आहे ना, ओल्या कपड्याने हात मारून घेतला, जेणेकरून मस्त डबा खराब दिसणार नाही. आणि भक्तीचे बघा पेपर चालू आहे, तर मध्ये नाचकाम तिचं करायलाच पाहिजे तिला. तर तेच टाईमपासला येते. एक साईडला कालवण टाकून घेतलं होतं आणि एक साईडला लगेच भाकरी पण करून घेतल्या. आता भक्तीचं चाललेलं, "मम्मी मला काहीतरी खायला बनव." तर मी ना तिच्यासाठी थोडीशी पालक भजी बनवली. एक कांदा घेतला बारीक चिरून आणि एक पालक पण मस्त धुवून आहे ना चिरून घेतली. त्यामध्ये आहे ना मी 2 हिरव्या मिरच्या आहे ना बारीक कट करून घेतल्या, बेसन पीठ घेतलं आणि हळदी, लाल तिखट चवीपुरतं, धना पावडर, थोडीशी जिरी आणि मीठ घातलं चवीनुसार आणि थोडंसं आहे ना मी ओवा पण घालते. ओव्याची टेस्ट खूप छान लागते आणि त्यामध्ये आहे ना मस्त पाणी नाही टाकायचं आपल्याला. पूर्ण पीठ आहे ना लावून घ्यायचं, स्वच्छ असं मिश्र करून घ्यायचं आणि मग थोडंसंच पाणी टाकून आपल्याला डो तयार करून घ्यायचा. एक साईडला आहे ना तेल पण गरम करायला मी ठेवलं होतं. डो तयार करून घेतला. मी काय पीठ भिजवलं वगैरे नाही, लगेच करून घेतले. भिजवायची गरज लागतच नाही, पीठ आपल्याला लगेच केलं तरी होतं आणि बारीक गॅसवरती मस्त अशी ना लालसर रंगावर मी सर्व भजी तळून घेतली आणि भक्तीला पण खूप आवडली. त्यात एकच झालं, की मी ना जे असतात ना अख्खे आपले, ते आबडधोबड वाटून घालायला पाहिजे होते. आणखीन छान टेस्ट आली असती, पण टेस्टी झाले होते खूप. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.